नमस्कार. झडपीगुरुजी.com च्या HTML व्हिडिओ सिरीजच्या भाग क्रमांक 10 मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये मर्क्यू टॅग विषयी आपण माहिती घेतो. ते आपण मर्क्यू टॅगचे ॲट्रिब्यूट याविषयी माहिती घेणार आहोत आपण. आता आपला मर्क्यू कसा दिसतोय ते आपण एकदा पाहूया. हा मर्क्यू टेक्स्ट रनिंग होत आहे. आता आपल्याला काय करायचे आहेत, मर्क्यूचे डायरेक्शन्स आपल्याला आता लावायचे आहेत. मर्क्यूचे डायरेक्शन्स लावण्यासाठी काय आहे ते बघूया आपण. हा जो मर्क्यू आहे या ठिकाणी आपल्याला मर्क्यूच्या नंतर इथे ॲट्रिब्यूट्स आपल्याला लावायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करू, डायरेक्शन्स म्हणून लिहूया आपण. डायरेक्शन्स ओके आलं. डायरेक्शन्सच्या नंतर आपल्याला इज इक्वल टू लिहावं लागेल आणि दोन याच्यामध्ये डायरेक्शन्स आपल्याला इथं फक्त लिहावं लागतील. आपल्याला लेफ्ट डायरेक्शन काय करेल, लेफ्ट साईडला मर्क्यू रन करेल. आता आपण काय करूया, मी सेव्ह केलेलं आहे ही फाईल, ही डाव्या बाजूला रन होईल लेफ्ट डायरेक्शनची. आता आपण काय करूया, याच टेक्स्टला हा कोड कॉपी करू आणि पुढे पेस्ट करूया याला लगेच. म्हणजे याचे आपल्याला डायरेक्शन दुसऱ्या डायरेक्शनच्या ठिकाणी लावायचे आहेत. आपल्याला लेफ्टच्या ठिकाणी आपण काय करूया, राईट करूया, RIGHT राईट. ओके आपण आणि कंट्रोल यस करत आहे मी. पुन्हा रिफ्रेश करतो पेजला. हा बघा, हा मर्क्यू लेफ्ट, हा एक लेफ्ट रन करतो आहे, हा मर्क्यू राईट आहे, हा राईटला रन करतो आहे. ओके आता आपल्याला या प्रकारे अजून अप आणि डाऊन असे दोन्ही डायरेक्शन्स आपल्याला लावता येतील. याला मी काय करतो, एवढ्या टेक्स्टला कॉपी करतोय. एका ठिकाणी काय करू आपण, अप आणि एका ठिकाणी डाऊन करूया. याला आपण करूया अप आणि याला करूया डाऊन, DOWN. ओके कंट्रोल एस केलेला आहे मी. हा बघा, या ठिकाणी अप आणि डाऊन मर्क्यू आपण इथे काम करतो. आपल्याला तुम्हाला या ठिकाणी डायरेक्शन्स कसे लावावे याची तुम्हाला आता माहिती मिळाली असेल. आता आपण काय करूया, मर्क्यूच्या ठिकाणी आपल्याला कोड रन करायला, इमेज कशी टाकायची ते बघायचं आपल्याला. ओके आता आपण मर्क्यूच्या ठिकाणी आपण इमेज घेऊया. या टेक्स्टच्या ठिकाणी इमेज आली पाहिजे, यासाठी आपण इथे काम करू. इमेज कोड तर तुम्हाला माहीत आहे. नसेल माहिती तर आपण मागील भागामध्ये आपण याच्यामध्ये इमेज कशी इन्सर्ट करावी याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. ते एकदा आपण सराव करा एकदा, इमेज कसं टाकायचं याचा. यासाठी तुमच्याजवळ सर्वात प्रथम इमेज असणं आवश्यक आहे. मी काय केलेलं आहे, एक इमेज घेतली, डेस्कटॉपला सेव्ह केलेलं आहे, MAN नावाची. हिची प्रॉपर्टीज बघायची आपण या इमेजची. इमेज कोड लिहावा लागेल आपल्याला, IMG SRC इज इक्वल टू डबल कॉमा आणि इथं man.gif ही जी इमेज आहे मी घेतली ती गिफ इमेज आहे आणि इथं काय करेन मी, हा क्लोज करून टाकेल. ठीक आहे. आता ही जी इमेज आहे या इमेजची प्रॉपर्टीज, लोडिंगला प्रॉब्लेम होता, हा इथे दिसते आता प्रॉपर्टीज. ओके ओपन होत नाही, प्रॉब्लेम असेल. फक्त थोडंसं काय करेन मी, आता रिफ्रेश करेन. याला सेव्ह केलेलं नाही, सेव्ह करून घेऊ आपण, कंट्रोल एस करून. ही जी गिफ फाईल आहे, मी इमेज काय केलं तिला गिफमध्ये घेतलेलं आहे. ते या ठिकाणी गिफ फाईल ही सेव्ह झालेली आहे आणि या प्रकारे ही इमेज रन होत आहे. आता आपण काय करूया, पुढच्या भागामध्ये या इमेजला स्लाइड्स आणि अल्टरनेट, म्हणजे ही इमेज कशा पद्धतीने चालली पाहिजे, म्हणजे हा माणूस उलटा पण चालला पाहिजे आणि इथे येऊन थांबला पण पाहिजे, किंवा इथे थांबून पुन्हा उलटा गेला पाहिजे. यासाठी आपण थोडंसं काय करूया, पुढील भागामध्ये मर्क्यूच्या डायरेक्शन्सवरती आपण आणि बिहेवियर्सविषयी जास्तीत जास्त माहिती घेऊया. ओके थँक्यू. अधिक व्हिडिओसाठी आपण झडपीगुरुजी.com ला भेट द्यावी.